नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतामध्ये आज मी आलो। इकडून बघू शकता आपल्या मागे शेत आहे, आपण शेती करतात म्हणजे आपण सगळे शेतकरी बांधव आहेत मित्रांनो। तर चला मी एक माहिती देतोय, तर माहिती शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर, आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा। तरी पाठीमागं बघू शकता आपल्या टोमॅटोची लागवड केलेली आपण 1 महिना झालं आहे मित्रांनो। ह्याला आता जवळजवळ कळ्या लागलेल्या आहेत आणि थोड्या दिवसामध्ये टोमॅटो पण पकडतील हे। तर मित्रांनो, कसं झालं आहे माहिती का, की शेतकऱ्याचं कसं झालं की खूप असं त्याला जर पीक घ्यायचं असेल तर खूप त्याला म्हणजेच काय व्हायला लागलं की खर्च करावा लागायला लागला। मग त्याच्यामधून अजून त्याला उत्पन्न भेटतंय नाही भेटतंय त्याचा विषय अलग। आणि जे धंदा करतंय म्हणजे बिझनेस करतंय, तर त्याचं कसं असतंय की लावलेले पैसे तर त्याला येतातच, परंतु तो माल कितपर्यंत म्हणजे 15 दिवस 20 दिवस जरी राहिला किंवा वर्ष 2 वर्ष जरी राहिला तरी त्याचा मोबदला त्याला निघतोय। तसं नसतं मित्रांनो आपलं शेतकऱ्याचं, की शेतीमध्ये जर पैसा टाकला तर ते आपल्या हातामध्ये किती येईल त्याची काही गॅरंटी नसती, सीमा नसते। म्हणजेच मोबदला येतोय का मग आपली हमाली होती, म्हणजे ती म्हणतात का नाही की कोळशाची दलाली आणि हात काळे, तर तसा बी प्रकार होऊ शकतो मित्रांनो। तर आता आपण टोमॅटो तर लावले, मग आपल्या हातामध्ये किती पैसे येतील काय येतील ती पुढलं गणित आहे मित्रांनो, तर त्याच्याविषयी अलग आहे। तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे पाठीमागं आपलं दिसतं हे सगळं शेत आपलं टोमॅटोचं आहे, हे बघू शकताय। आणि मित्रांनो, हे लावण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला पैसे मिळवायचे अर्ध्यासाठी लावलेले असते। मित्रांनो, धंद्याचं कसं असतं की कोणी समजा वडापाव विकतंय किंवा आपलं जिलेबी विकतंय किंवा बाकीचं अजून बरेच असे समोसा आहे, चहा आहे मित्रांनो, असे बरेच धंदे आहेत। प्रिंग पोटॅटो नवीन आता एक हे आलं आहे, प्रिंग पोटॅटो म्हणून एक बिझनेस न्यू आलं आहे। म्हणजे ते ह्याच्यापासून बनतं आपलं आपल्या शेतामध्ये आपण आलू लावतो, तर त्या आलूपासून बनणारा ती प्रोडक्ट आहे म्हणजे स्प्रिंग पोटॅटो। असं स्पायरल म्हणजेच आपलं प्रिंगसारखं असं गोल एका काडीला गुंडाळून ते ह्याच्यात तेलामध्ये फ्राय करून असं व्यवस्थित असं मसाला टाकून त्याच्यावरती असं खायला दिलं जातं आहे। आणि एकदम चव त्याला वेगळीच आहे मित्रांनो, पेरी पेरी मसाला आहे ते सगळं टोटली त्याच्यामध्ये असते। तर मित्रांनो, चहा म्हणजेच चहा तर प्रत्येकाला लागतो आहे। तर चहा विकणारा पण मित्रांनो आता आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान ते पण एक चहाच विकलेला आहे त्यांनी। आणि सांगायचं म्हणजे की चहा विकणारा पण म्हणजे काय पण बनू शकतो। तर तसंच आता एक फेमस आपला डॉली चायवाली, तर त्यांची चहा इतकी फेमस झाली की बाहेरून म्हणजे बाहेर देशातले सुद्धा त्याला तिथं भेट देण्यासाठी चहा पिण्यासाठी तिथं येऊन गेलेले मित्रांनो। आणि असं म्हणजे कसं आहे, धंदा जर केला तर मित्रांनो धंदा तुम्हाला मोबदला त्याचा देऊन जाणार आहे। म्हणजे कसं की तुमची कमाई धंद्यामधून जेवढी होती तेवढी शेतीमधून होत नाही, एवढं सांगायचं मला। आणि शेतकऱ्याच्या पोरांनी धंदे केले पाहिजेत। तर आपल्याला पण वाटते आपण पण काहीतरी व्यवसाय चालू करावा, तर त्यासाठीच आपण एवढी मेहनत करतो, तर त्याचा फायदा भेटावा आपल्याली म्हणजे सगळ्या मित्रांनी। तर अशा ह्याच्यामधून आपण शेतीमध्ये एवढी लाख मोलाची जे पैसे टाकतो पेरणीच्या वेळेस, आपल्याला माहीत नसतं की आपल्याला पैसे पुन्हा नंतर येतील नाही येतील। तर तरी पण आपण त्याच्यामध्ये पैसे घालतो शेतीमध्ये। तर धंद्यामध्ये तसं नसतं, एकदा जर पैसा लावला तर त्याच्यामधून रोज येतच असतो पैसा। जसं की चहाचं, तर चहा आता टाकला की लगेच आपण विकतो, तर मग त्याच्यामधून लगेच आपल्याला ते जे आपण प्रोडक्ट तयार केले ते रिजनरेट होतं, म्हणजेच आपल्याला डबल पैसे वापस देतं आहे। तर अशा पद्धतीनं धंदे म्हणजेच व्यवसाय तुम्ही म्हणजे सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी केले पाहिजेत। आणि आपल्याला वाटतात आपण पण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, मोटिवेट होऊन व्हिडिओ बघून काहीतरी लहान मोठा का होईना पण फिरून का होईना पण काहीतरी व्यवसाय करावा असं वाटायला लागले। आणि व्यवसाय केलेला एकदम केव्हा पण चांगला आहे मित्रांनो। तर व्यवसाय केला तर 4 पैसे जास्त येतील। आणि व्यवसायाचं कसं आहे की आपण आता व्यवसाय चालू केला आहे आणि आपला ते व्यवसायामधून आपण एक महिन्याला 30-35 हजार समजा कमवितो किंवा 15,000 कमवितो। तर आपल्या मुलांपर्यंत गेला तर व्यवसाय तो आपण जर मुलाच्या हातामध्ये दिला तर ते 15,000 जर आपण कमीत असेल तर 15,000पासून पुढं ते घेऊन जाणार व्यवसाय। आणि नोकरीमध्ये तसं नसते की नोकरी जर आपल्याला 10,000पासून लाख रुपयापर्यंत जरी पगार गेला तरी त्या पगाराचं जर आपल्याला आपल्या पोराला जर नोकरी लावायची असली तर त्याला पण 10,000पासून
1 लाखापर्यंत जावं लागतं आहे. तर ही व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये फरक आहे. तर म्हणजेच की नोकरीवाल्याला शून्यापासून पुढे जावं लागतं आहे आणि बिझनेसवाला आहे त्याला जिथवर तो गेला तिथून पुढे त्याच्या पोराला बिझनेस न्यावा लागतो आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळ्या पोरांनी अशी बघू शकता माझ्या पाठीमागे सगळं माझं शेत आहे. तर असं शेती पण केली पाहिजे आणि व्यवसाय पण केला पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही पण व्यवसाय करा मित्रांनो. तर ही बघू शकता माझ्या पाठीमागे सगळं शेत आपलंच आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगण्यासाठी मी इकडं इतक्या लांब आलो तर तिथपर्यंत आपलं सगळं शेत आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की आपण बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेस कशालाच ऐकत नाही. तर बरेच जणाला प्रश्न पडतो की बाबा आता मग बिझनेस तर करायचा आहे, मग आता बिझनेस कोणता केला पाहिजे. तर आपले बरेच असे वर्ष जातात की आपण काय केलं पाहिजे म्हणजेच की आपण समजा बाबा आपण जर चहा विकला तर लोक नाव काय ठेवतील किंवा चहा जर विकायचा तर मग आपल्याला मोठं असं हॉटेल करावं लागेल किंवा ब्रँडिंग नेम म्हणजे नाव करावं लागेल मोठं मोठे असं पॉम्पलेटची छापून मस्तपैकी असं हे करून असं म्हणजे पब्लिक गोळा होईल असं काहीतरी करायला पाहिजे. तर मित्रांनो धंदा जर करायचा असलं तर बरेच जण म्हणतात किंवा पैसा लागत नाही. तर खरं त्यांचं बी कारण धंदा जर करायचा असला तर पैसा तेवढा लागत नाही. तर आपण विचार करण्यामध्ये आपले सगळे दिवस आपण वाया घालवतो मित्रांनो. म्हणजेच कसं की धंदा करायचा की आपण धंदा लगे सुरू करीत नाहीत आणि सुरू नाही केल्यामुळं आपला वेळ वायाला जातो आहे. म्हणजेच कसं की आपण आज धंदा चालू करायचा आहे म्हणतो आणि त्याच्यात विचार करीत बाबा लगेच दुसरा एक धंदा येतो चांगला की बाबा त्याचं चालायला लागला आहे मग आपला म्हणून चालत नाही. म्हणजेच मार्केटमध्ये समजा बाबा त्याचा वडापावचा गाडा लई चालायला लागला आहे, मग आता आपण बी जर वडापाव जर गाडा जर टाकला तर आपला पण गाडा चाललं ना आपण पण एक 30-40 हजार 50,000 लाख रुपये असे महिने कमवू आणि त्याच्यामध्येच आपण फेल जातो. मग हे आपण बघत नाहीत मित्रांनो. म्हणजे कसं की आपल्याला काय जमतं हे बघायला पाहिजे पहिले तर माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही चहा विका फिरून जर विकला का दुकानावर जाऊ असं 1,000-2,000मध्ये जी थर्मस म्हणते चहा ओतून ठेवला की त्या 2-3 घंटे असं चहा गरम राहतो आहे. तर तसलं घेऊन जर दुकानावर जर फिरला तर तुम्हाला तुमची 500 रुपये हजेरी कुठे गेली नाही मित्रांनो. मला पण डोक्यामध्ये तीच क्लिक व्हायला लागले आता की आपण पण तसं करायला पाहिजे. तर बघू जर पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये जमलं तर आपण ते करू नाही तर मग आधी करू. पण काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो असं माझी एक भावना आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी बिझनेस म्हणजे काही बी तुम्ही टरबूज विका किंवा ज्यूस बार म्हणजे ज्यूस विका किंवा रसवंती टाका असं बरेच काही बी मित्रांनो धंदे की जे केले पाहिजे. तर मित्रांनो ही होती आजची माहिती. म्हणजे मला जी वाटलं ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली माझा प्रयत्न कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा. आणि मी कोणता व्यवसाय करावा हे पण सांगा मला. तर म्हणजे एकच टॉपिक निवडलेला आहे मी तर चहा. तर तुम्हाला काय वाटतंय ते केलं तर जमल का तर कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला कमेंट करून कळवा. जय जवान जय किसान.